नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला फवारा सोलर याच्यावर माहिती घ्यायची। जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी ग्रुपवर शेअर करायला पण विसरू नका। तर माग काही दिवसापूर्वी म्हणजे जून जुलैला चार्जिंग वर फवारा आपल्या कृषी सहाय्यकाकडे मोफत मध्ये अवेलेबल होतं। तर तशीच ही आपली फवाऱ्यावर सोलारचं वरी प्लेट बसवलेलं आहे आणि तुम्ही जसं उन्हामध्ये चलत जात दिवसा फवारत असताल तर ऑटोमॅटिक ते सोलार चार्जिंग होऊन त्याचा स्प्रे होण्याची अशी एक फवारा आलेला आहे आणि तो आपल्या पंचायत समितीला भेटणार आहे। पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, महाडीबीटी वर जाऊन आपल्याला अकाउंट काढावं लागेल। त्यानंतर अकाउंट काढल्यानंतर आपल्याला ते एक म्हणजे कुपन असल्याने आपण जर 500 लोकांना जर पंचायत समितीला भरलं म्हणजे अर्ज कृषी सहाय्यकाकडे भरला असेल, जर ते कृषी सहाय्यकाकडे आल्यावर 50 लोकांना किंवा 150 लोकांना किंवा 200 लोकांना ते पंप अवेलेबल होणार आहेत। प्रत्येक तालुक्याला ही स्कीम आलेली आहे। महाडीबीटी वर तुम्ही जाऊन एक अकाउंट काढून घ्यायचे, जो की शेतकऱ्याचं आधार कार्ड आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर हे त्यांना अटॅच असलं पाहिजे। तसा मोबाईल घेऊन तुम्ही ऑनलाईन सेंटरवर जाऊन हे फॉर्म भरून घ्या आणि ज्यांना कुणाला लागल त्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल, त्यावेळेस तुम्हाला पंचायत समितीमध्ये अवेलेबल होईल। हा व्हिडिओ सर्वात जास्त लोकांना कसं पोहोचल याच्यावर देखील तुम्ही लक्ष करा, कारण भरपूर शेतकऱ्यांना आज देखील माहित नाही की मोफत आहे का, ह्याला सबसिडी आहे का, किती टक्के भरावं लागेल। तो पूर्णपणे मोफत आहे आणि हे सर्वांना एक गरजू शेतकऱ्यांना देखील कामाचं आहे आणि आपल्याला पूर्ण सौर ऊर्जावरच होण्यास पाहिजे। एक छोट्या वस्तूपासून मोठ्या वस्तूपर्यंत हे सर्व सोलारवर चालण्यासारखं अशा वस्तू काढत आहेत वरून। त्या पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म भरून घेऊन आपल्याला मिळते का नाही हे बघायचे आणि जोपर्यंत जे फॉर्म भरत नाही तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात येणार नाही। धन्यवाद।